4 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते। सोनं जवळपास 1000 रुपयांनी तर चांदी 4500 रुपयांनी स्वस्त झाले। गेल्या 3 महिन्यातला सोनं चांदीच्या दरातला हा नीचांक आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं चांदीच्या मागणीत घट होतेय आणि त्यामुळे भाव घसरल्याचं तज्ञांनी। अखेर सरकारच्या माध्यमातून आता फायनल निर्णय सोन्याबद्दल आज घेण्यात आला आहे। मोदी सरकारने एक मीटिंग घेतली, त्यामध्ये सोन्याबद्दल आज 3 महत्त्वाच्या घोषणा या ठिकाणी करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे सोन्याच्या बाजारात सकाळपासूनच मोठा धमाका झाला आहे। सोने चांदीच्या भावामध्ये विक्रमी घसरण त्या ठिकाणी आता व्हायला पाहायला मिळते। संपूर्ण मार्केट हादरून गेले। जेव्हा सोने चांदीच्या बाबतीत सरकारने मोठा निर्णय घेतला, त्यानंतर खऱ्या अर्थाने आज अक्षरशः सोनं तोंडावर आपटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त का झालंय की ज्यामुळे ग्राहकांची प्रचंड गर्दी सोन्याच्या दुकानामध्ये आज या ठिकाणी पाहायला मिळू लागल्या। आजचा भाव जो आहे तर तो नेमकं किती रुपयांनी कमी झालाय आणि ज्यामुळे सराफांच्या दुकानामध्ये गर्दीच गर्दी पाहायला मिळते। सर्वसामान्य माणसाच्या आटोक्यात आता भाव या ठिकाणी येऊ लागलाय। सर्व लोक आता बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत होते की सोन्याचे भाव कधी कमी होतील। अक्षरशः तो दिवस आज या ठिकाणी उघडल्याचं पाहायला मिळत आहे। सोनं स्वस्त केव्हा होईल, आता आपल्याला खरेदी केव्हा करायला मिळणार, पण अखेर ती वेळ या ठिकाणी आता जाहीर करून टाकल्या। सोन्याचे असे काय भाव त्या ठिकाणी बदलले आहेत की ते पाहून सर्वांनाच या ठिकाणी आता आनंद होणार आहे। तसंच चांदीचा देखील या ठिकाणी फुगा फुटला आहे। सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता सर्वसामान्य ग्राहकाला सर्वांना याचा फायदा होणार आहे। मागच्या काही महिन्यापासून सोन्याच्या भावाने अक्षरशः लोकांना हैराण करून सोडलं होतं। सोन्याचं नाव जरी घेतलं तर लोकांच्या अंगावर त्या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये काटा येत होता। दररोज नवीन नवीन उच्चांक गाठत होतं, नवीन नवीन भाव त्या ठिकाणी वाढत होतं। काही तज्ञ लोक सांगत होते की सोनं 1.5 लाखांच्या पुढे जाऊ शकतं, सोनं 2 लाखाच्या पार जाणार आहे, सोनं गगनाला भिडलं होतं, असं या ठिकाणी अनेकांसाठी आता बातम्या देखील पसरल्या होत्या। तुम्ही सुद्धा पाहिलं आहे, लग्नासाठी, दिवाळीला किंवा सणांसाठी सोनं खरेदी करायचं होतं, पण या किमतीमुळे त्यांची इच्छा असूनही खरेदी त्या ठिकाणी थांबवावी लागली। अखेर सरकारच्या माध्यमातून 3 निर्णय या ठिकाणी जाहीर केलेत। हे 3 निर्णय तुम्ही नक्की बघायचे आहेत। हे 3 निर्णय जर तुम्ही बघितले तर नक्कीच तुम्हाला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यामध्ये नेमकं कोणत्या तारखेला सोनं खाली येऊ शकतं आणि तुमची योग्य वेळ कोणती आहे ते तुम्हाला आता या ठिकाणी समजणार आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर सगळेजण सोनं त्या ठिकाणी खाली येण्याची वाट पाहत होते। सोनं कधीतरी खाली येईल असं त्या ठिकाणी नागरिकांना, लोकांना, स्त्रियांना वाटत होते। सोन्याचा फुगा कधीतरी फुटेल, कधीतरी दर खाली येतील, पण अखेर आज ती वेळ या ठिकाणी आल्या। कारण स्वतः त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेऊन टाकलाय, ज्यामुळे सोन्याच्या भावामध्ये इतकी जबरदस्त घसरण या ठिकाणी झाल्या की मागील 6 महिन्यामध्ये कधीच इतकी घसरण त्या ठिकाणी झाली नव्हती। त्यामुळे सोनं या ठिकाणी अक्षरशः तोंडावर भाव या ठिकाणी आपटल्याचं पाहायला मिळते। गेल्या दिवसापासून म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून तुम्हाला जी भविष्यवाणी सांगितली जात होती ती भविष्यवाणी या ठिकाणी खरी ठरल्याचं पाहायला मिळते। आता बघा, मागच्या तज्ञ त्या ठिकाणी सोनार असतील, तज्ञ लोक असतील तर ते म्हणत होते आता सोनं घेऊ नका, थांबा, भाव उतरणार आहे असं त्या ठिकाणी सांगत होते। अखेर त्या ठिकाणी त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्याचं पाहायला मिळते। सलग 11 दिवसांच्या वाढीनंतर सोन्याच्या दरामध्ये एक मोठी घसरण या ठिकाणी पाहायला मिळते। गेले 10 ते 11 दिवस झालं सोनं घसरण्याला लागले, परंतु आजची घसरण हे त्या ठिकाणी सगळ्यात मोठी असल्याचं पाहायला मिळते। तब्बल टोटल 15 दिवसातील सगळ्यात मोठी घसरण या ठिकाणी आज झाल्याची नोंद झाली। जे लोक सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी खरंच आनंदाचा क्षण आजचा असणार आहे। पण एक महत्त्वाची सूचना देखील आलेली आहे। आता दर खाली आले म्हणजे लगेच धावत जाऊन सोनं खरेदी तुम्ही करायचं का? बघा, दर खाली आले आहेत त्यामुळे सोनं लगेच खरेदी करायचं का? खरंच सोनं खरेदी करण्याची योग्य वेळ ही आहे का? सोन्याचे भाव कधीपर्यंत खाली येणार आहेत? आपल्याला नेमकं कुठं सोनं खरेदी करायचं आहे? तुमचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही सोनं आज खरेदी करायचं की नंतर खरेदी करायचं, सगळी माहिती या ठिकाणी काय आल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी घसरण या ठिकाणी सुरू झाली आहे तिला कधी स्टॉप लागणार आहे? तुम्ही सोनं कधी खरेदी करायचं? लग्नासाठी तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर कधी नेमकं त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करून ठेवायचं?
तुम्हाला जर लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर कधी करायचं, थांबायचं की आता लगेच खरेदी करायचं, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ एक क्षणही मिस करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। आजच्या ताज्या भावासोबत तुम्हाला भविष्यात नेमकं सोन्याची पातळी वर उचलणार का खाली पडणार याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सांगणार आहे। सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी आजचे ताजे भाव या ठिकाणी जाणून घेतले पाहिजेत। त्यानंतर भाव वाढण्याची काय कारणं होती आणि आता भाव जो कमी व्हायला आहे तर याची नेमकं कारणे काय आहेत हे लक्षात घ्या। कारण जर तुम्हाला हे त्या ठिकाणी भाव वाढ आणि भाव कमी होणं हे जर समजलं तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी सोने चांदीचा घेताना निर्णय चुकणार नाही, जेणेकरून तुमचे लाखो रुपये या ठिकाणी वाचणार आहेत। आजचे सोन्याचे भाव नेमकं काय आहेत, चांदीचे भाव नेमकं आजचे काय आहेत हे लगेच तुम्हाला पुढील 1 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। पण त्याआधी सोन्याचे भाव नेमकं का वाढ लागले होते मागच्या वेळी, वाढण्यामागची काय खरी कारणं होती, कमी होण्यामागची आता काय नेमकं कारणे आहेत, तर याची कारणं एकदा लक्षात घ्या। लगेच तुम्हाला निर्णय घेता येईल की सोनं आता घ्यायचं का थांबायचं। तुम्हाला स्वतःला या ठिकाणी निर्णय आता घ्यायचा आहे। तुम्हाला काय करायचं आहे बघा, त्याकरता कारणं तुम्हाला व्यवस्थितपणे आता आम्ही सांगणार आहे ते समजून घ्या। कारण जर ही कारणं लक्षात घेतली तरच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे। आता बघा, जागतिक अस्थिरता या ठिकाणी सुरू असते, जगात भांडणं सुरू असतात आणि जेव्हा सोन्याच्या दरवाढीचा या ठिकाणी विषय येतो त्यात सगळ्यात मोठं कारण ठरतं 2 देशांमध्ये जेव्हा भांडणं सुरू होतात, युद्ध सुरू होतात, राजकीय मतभेद त्या ठिकाणी मतभेद निर्माण होतात, त्यावेळेस काय होतं, डॉलरचा रेट कमी होतो, शेअर बाजार कोसळतो आणि बाकीच्या गुंतवणुका अतिशय धोकादायक मानल्या जातात। त्यावेळेस लोक काय करतात की बाकीच्या ठिकाणचे पैसे काढून घेतात, म्हणजे सोन्यात गुंतवणूक जी करतात तर ते सोनं या ठिकाणी विकून टाकतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळेच आता खरी सोन्याची किंमत या ठिकाणी मागच्या वेळी वाढली होती। अजून काय कारण आहेत आणि आज त्या ठिकाणी सोनं तुम्हाला किती रुपयांना आहे, त्या ठिकाणी 10 ग्रॅमचा रेट काय, 24 कॅरेटचा रेट काय, 18 कॅरेट सोन्याचा रेट काय, आणि तुम्हाला थांबायचं का त्यानंतर तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी घेण्यास सुरुवात करायची आहे आणि पुढील 2 महिन्यामध्ये सोनं त्या ठिकाणी वर जाऊ शकतं का खाली येऊ शकतं हे या ठिकाणी तुम्हाला आता सांगणार आहे। आता बघा, सोन्याच्या बाबतीत जर बघायला गेलं तर खरं तर या ठिकाणी संकट काळामध्ये सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याला मानलं जातं आणि जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय तणाव वाढतो तेव्हा सोन्याचे दर वाढतात, म्हणजे भाव वाढले होते कारण आंतरराष्ट्रीय तणाव वाढला होता, भांडण सुरू झाली होती। आता भांडण थांबले आहेत म्हणून भाव सुद्धा कमी या ठिकाणी यायला सुरुवात झाल्याचं तुम्हाला गोष्ट लक्षात आली। जेव्हा जेव्हा कुठल्याही देशामध्ये तणाव वाढतो तेव्हा नक्कीच सोन्याचा दर या ठिकाणी वाढत असतो। दुसरं कारण आहे महागाई। अनेक देशांमध्ये महागाईचा दर प्रचंड वाढू लागला आहे आणि महागाई वाढते तेव्हा चलनाचं अवमूल्यन होतं, म्हणजे रुपयांची किंमत कमी होते, त्यावेळीच लोक सोनं घेऊन टाकतात। तिसरी गोष्ट म्हणजे सट्टेबाजीची कृत्रिम त्या ठिकाणी मागणी। काही लोक जे फार मोठे गुंतवणूकदार आहेत त्यांनी अगदी किलोच्या रेटमध्ये सोनं घेऊन ठेवलं होतं, ज्यामुळे अचानक एक प्रकारची कोंडी तयार झाली होती आणि त्यामुळेच भाव वाढला होता। आता सोन्याचे भाव नेमकं का वाढले होते, वाढण्यामागची खरी कारणं काय आहेत, ते आता कमी होण्याच्या मागची कारणे काय होती ते सुद्धा आपण या ठिकाणी समजावून तुम्हाला आता सांगणार आहोत। बघा, आता बघा, या ठिकाणी सोनं तुम्ही आता नेमकं काय करायचं, आता खरेदी करायचं का थोडं थांबायचं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे। चांदी खरेदी करायची का तुम्हाला थांबलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे। आता किती रुपयांनी कमी अजून सोन्याचे भाव होणार आहेत, आता हा महत्त्वाचा प्रश्न राहिला आहे। पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत, त्यावरून तुम्हाला थोडा अंदाज येईल। ताजे भाव एकदा आपण या ठिकाणी चांदीचे जाणून घेऊयात। चांदीचे 1 ग्रॅम आता 1 किलो असे वजनाचे भाव नेमकं काय काय असणार आहेत बघा, आणि त्यानंतर सोन्याचे 24 कॅरेटचे भाव काय असणार आहेत। 24 कॅरेटचं 1 ग्रॅम वजनाचा भाव आजचा काय आहे, 10 ग्रॅम वजनाचा आजचा भाव काय आहे, त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचे जे दागिने आपण बनवतो त्याचं भाव काय, आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने आपण बनवतो तर त्या 22 कॅरेटचं सुद्धा त्या ठिकाणी सोन्याचा भाव आता काय असणार आहे ते एकदा आपण या ठिकाणी जाणून घेऊयात। आणि त्यानंतर मग तुम्ही नेमकं काय करायचं आहे, तज्ज्ञ काय म्हणतात ही माहिती जाणून घेऊयात। सर्वात आधी आजचा जो शुद्ध चांदीचा दर आहे
तर तो या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 1 ग्रॅम प्रति ग्रॅम इतके दराने चांदी जवळपास सुरू आहे। म्हणजे 1 किलोचा दर पाहायला गेला तर 1,50,000 रुपये चांदी आता त्या ठिकाणी पाहायला मिळते। ही चांदी आज या ठिकाणी सध्याला या किमतीला सुरू आहे। ही चांदी 1,00,000 आता 50,000 या ठिकाणी ह्याच्यावरती होती, आता त्या ठिकाणी कमी होऊन 1,50,000च्या घरामध्ये या ठिकाणी खालीच खेळत आहे। आता 18 कॅरेट सोन्याचा दर आता सध्याला काय चालू आहे तर 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा दर जो आहे तर तो 9,225 रुपये या ठिकाणी चालू असल्याचं पाहायला मिळतंय। आणि 10 ग्रॅम 18 कॅरेटचा जो दर आहे तर तो 9,250 रुपये आहे। आता 22 कॅरेट हे दागिने खरं तर याची किंमत फार महत्त्वाची असते, कारण की कोणताही दागिना बनवायचा गेलं तर 22 कॅरेटची किंमत ही महत्त्वाची आहे। आता 22 कॅरेट सोनं दागिने बनवण्यासाठी हे असतं। आता 22 कॅरेटचा रेट जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे, पण त्याआधी 24 कॅरेटचा रेट जो आहे तर तो या ठिकाणी काय सांगण्यात आलाय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आजचा 24 कॅरेटचा जो सोन्याचा दर आहे तर तो या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आता 12,300 रुपये प्रति ग्रॅम। आणि जर 1 तोळा जर पाहायला गेलं म्हणजे 10 ग्रॅमचं बघायला गेलं तर 1,23,000 रुपये या ठिकाणी 24 कॅरेटचा सोन्याचा दर आहे। तोच 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रॅमचा दर 1,150 रुपये। आणि 10 ग्रॅम जर सोन्याचं रेट पाहायला गेलं तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11,000 त्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं 10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा तर या ठिकाणी 1,00,000 त्या ठिकाणी 22,500 रुपये इतकं या ठिकाणी पाहायला मिळते। आजची दर पाहिल्यानंतर तुमच्या मनात एकच प्रश्न असेल, ती त्या ठिकाणी खरेदी सोनं आता करायचं का थांबायचा असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल। सध्या सोन्याचे दर खाली आले असले तरी अनेक आर्थिक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ही घसरण इथेच थांबण्याची शक्यता कमी आहे, कारण आंतरराष्ट्रीय तणाव काही प्रमाणात कमी झाल्यामुळे जो धोका लक्षात घेऊन लोक सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानून खरेदी करत होते त्या मागणीत थोडी मंदावली या ठिकाणी पाहायला मिळते। सोन्याच्या भावात आणखी नरमाई येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे येणारे दिवस 15 दिवस आणि 1 महिना तर या दरावर लक्ष ठेवणं तुमचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे, कारण तो सुवर्ण क्षण आता दूर नाही, वर्ष देखील आता संपत येऊ लागले। लग्न समारंभ किंवा सणांसाठी सोन्याची मोठी खरेदी करण्याची या ठिकाणी थोडी आता या ठिकाणी घाई वाढू शकते, ज्यामुळे मागणीवर दबाव आहे। तज्ज्ञांच्या मते कदाचित तुम्हाला येणाऱ्या काळात सोन्याचा भाव आणखी कमी झालेला पाहायला मिळू शकतो, त्यामुळे तुम्ही वाट पाहणे अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचं आहे। पण येथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला लग्नासाठी किंवा तात्काळ वापरासाठी सोने खरेदी करायचं असेल तर तुम्हाला आज घसरलेल्या दरात समाधान वाटत जर त्या ठिकाणी असेल तर टप्प्याटप्प्याने खरेदी करणं हा सर्वात सुरक्षित मार्ग असतो। आता सोन्यात गुंतवणूक करणे किंवा सोन्याचे दागिने बनणे हा वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे। प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार आपल्या जोखीम त्यानुसार आता वेगवेगळ्या निर्णय या ठिकाणी घेऊ शकता। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन आता या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।